आता प्रश्न निर्माण होतो की संता सुखी काय आहे, संता सुखी काय आहे? तर याचे एक कारण आहे. संत हे आपापल्या सद्गुरूंना शरण गेलेले असतात म्हणून ते सुखी असतात. जे सद्गुरूंना शरण गेलेले असतात ते सुखी असतात. आणि हे संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या पुन्हा एकदा प्रथम चरणातून सद्गुरुशी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. ब्रह्म प्राप्ती होणे म्हणजे सुख प्राप्ती होणे. ब्रह्म प्राप्ती होणे म्हणजे सुख प्राप्ती होणे. पण ती शरणागती तनाने मनाने धनाने काया वाचा मनाने व्हावी लागते. गुरूंना सर्वस्व अर्पण करावे लागते. सर्वस्व अर्पण करणे म्हणजे फार अवघड आहे. आपण गुरूंना साधी दक्षिणा सुद्धा देत नाही तर सर्वस्व अर्पण कधी करणार? पण काही पठे तर गुरूंच्या दंद्रव्यावर लक्ष ठेवून असतात. एका गुरूंना 2 शिष्य होते. त्या दोघांची सारखं भांडण व्हायची. गुरु म्हणायचे, अरे भांडू नका, अरे भांडू नका. मग गुरुने भांडणाचे कारण विचारले, तुम्ही का भांडता? एक म्हणाला, गुरु सर्व सफरचंद हाच घेतो, मला एकही देत नाही. दुसरा म्हणाला, गुरु सर्व पेढे आणि दक्षिणा हाच घेतो, मला एकही देत नाही. मग गुरु म्हणाले, अरे भांडू नका, अरे भांडू नका. सफरचंद पेढे दक्षिणा कशी वाटून घ्यायची मी सांगतो. मग गुरुने दोघांना दोन्ही पायाची चरण सेवा वाटून दिली. उजव्या पायाची चरण सेवा तू करायची आणि डाव्या पायाची चरण सेवा तू करायची. उजव्या पायाकडील सर्व सफरचंद पेढे दक्षिणा तू घ्यायची आणि डाव्या पायाकडील सर्व सफरचंद पेढे दक्षिणा तू घ्यायची. आता गुरुने दोघांचे भांडण मिटवले. एक दिवस गुरु असे भिंतीला पाठ टेकून असे पाय लांबून बसले होते. बसल्या सहज गुरुने उजवा पाय डाव्या पायावर ठेवला आणि शिडी मारून बसले. ते डाव्या पायाला शिष्याने पाहिले. आला म्हणाला, त्याचा पाय माझ्या पाय, त्याचा पाय माझ्या पाय. मग काय, शिष्याने एक दांडके घेतलं आणि गुरुचा उजवा पाय ठोकायला सुरुवात केली. दे दनादन, दे दनादन, दे दनादन. गुरु म्हणतात, अरे मार नको. शिष्य म्हणतो, गुरुदेव तुम्ही थांबा, त्याचा पाय माझ्या पायावर आलाच कसा? थांबा, बघतोच त्याच्या पायाकडे. आणि मारतो कोणाच्या पायाला? गुरुच्या पायाला. गुरु म्हणत होते, अरे मारू नको. पण हा मारू लागला आणि पाय बंब सजवला. दांडका फेकून दिले, निघून गेला. थोड्या वेळाने उजव्या पायाला शिष्य आला. पाहतोय तर काय,
बंब सुजलेला. त्याने गुरुला विचारले, गुरु माझ्या पायाला काय झाले, का सुजला? आता गुरुला खोटं बोलता येणं शक्य आहे का, शक्य आहे का? नाही. गुरुने सांगितले, त्याने तुझ्या पायाला मारले. का मारले? अरे तुझा पाय त्याच्या पायावर गेला होता म्हणून. हा म्हणतो सवाय. बर बर ठीक आहे. मग गुरुने सहज थोड्या वेळाने डावा पाय उजव्या पायावर ठेवला आणि अशी अडी मारून बसले. ते उजव्या पायाला शिष्याने पाहिले. उजव्या पायाला शिष्य तिथेच होता. मग काय, त्याने ते जाणक्या घेतला आणि गुरुचा डावा पाय ठोकायला सुरुवात केली. दे दनादन, दे दनादन, दे दनादन. गुरु म्हणतात, अरे मार नको, अरे मार नको. शिष्य म्हणतो, गुरुदेव तुम्ही थांबा. तो जेव्हा माझ्या पायाला मारत होता तेव्हा तुम्ही काही म्हणाले नाही आणि आता मी त्याच्या पायाला मारू लागलो तर मारू नको म्हणता ना. थांबा, बघतो त्याच्या पायाकडे आणि मारतो कोणाच्या पायाला. त्याने तरी पाय बंब सुजवला होता, याने तर पायाचा तुकडाच पाडला. आता मला सांगा, अशा शिष्यांना ब्रह्मप्राप्ती होत असते का? अशा शिष्यांना ब्रह्मप्राप्ती होत नसते. अशा शिष्यांना गुरुची कृपा होत असते का? अशा शिष्यांना गुरुची कृपा होत नसते. अशा लोभी स्वार्थी नाटकी शिष्यावर सद्गुरूची कृपा होणे अशक्य आहे, अशक्य आहे, अशक्यच आहे. सेवकाने सुखाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. नवे नवे सेवकाला सुख मिळविणे शक्य आहे. भिकाऱ्याला सन्मानाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. नवे नवे भिकाऱ्याला सन्मान मिळणे अशक्य आहे. व्यभिचारी माणसाने चांगल्या गतीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. व्यभिचारी माणसाला चांगली गती मिळणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे अशा लोभी स्वार्थी नाटकी शिष्यावर